कॉम्प्लेक्स नको, वसतिगृहच करा. नेहरू विद्यार्थी वसतिगृह बचाव समितीचे जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन. पार्क चौकातील जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृहाची इमारत पाडून त्या ठिकाणी व्यापारी कॉम्प्लेक्स व वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिली होती. या निर्णयाला विरोध करत कॉम्प्लेक्स नको, वसतिगृहच करा या मागणीसाठी नेहरू विद्यार्थी वसतिगृह बचाव समितीने आंदोलन करत जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांना निवेदन दिले. पार्क चौकातील नेहरू वसतिगृहाच्या जागेवर व्यापारी संकुल उभारणे हे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीचे असल्याचे समितीने नमूद केले. या ठिकाणी असलेली इमारत पाडून त्याच जागी नव्याने आधुनिक वसतिगृह उभारावे अशी ठाम मागणी करण्यात आली. सन 1978 मध्ये उभारण्यात आलेले हे वसतिगृह अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत आहे. वसतिगृह पाडल्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार असून इमारत पाडण्यापूर्वी पर्यायी निवास व्यवस्था करणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेण्यासाठी राहण्याची सोय अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे अशी मागणी विद्यार्थी वसतिगृह बचाव समितीने केली आहे.